हरिओम. अध्यात्म उपनिषद योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. श्लोक क्रमांक 4. निद्राया लोकवार्ताया शब्दादेरात्मविस्मृते क्वचिन्ना वसरम दत्वा चिंतयात्मानं मात्मनी. निद्रा, लोकापवाद, शब्दादी आणि आत्म्याचे विस्मरण होण्याची जराही संधी न देता सतत आत्मचिंतन करावे. उपासना. श्लोक क्रमांक 2 ते 4 पर्यंत ऋषींनी आत्मप्राप्ती करावी यासाठी उपदेश केला. आता त्यासाठी प्रत्यक्ष उपासना काय करावी याचे ते मार्गदर्शन करत आहेत. येथे ते जी उपासना सांगत आहेत त्यात येथील शब्दांचा अर्थ समजून घ्यायचा आहे. तसेच येथे जी उपासना सांगितली आहे ती उपासना नित्य नियमित केली तर वरील श्लोकामधून जी त्याची उपलब्धी सांगितली आहे ती साधकांना प्राप्त होईल. काय मिळवायचे ते आधी सांगितले, आता ते कसे मिळवायचे ते सांगत आहेत. अशा प्रकारे उपासना केली की त्या गुप्त गुह्य गुहेत प्रवेश होतो. निद्रा. ऋषी सांगतात की निद्रेला जराही अवसर द्यायचा नाही, संधी द्यायची नाही. म्हणजे काय, झोपायचे नाही की काय? तर तसे नाही. निद्रा याचा अर्थ आपण सदा सर्वदा जागृत राहायचे आहे, मूर्छेत जगायचे नाही. सतत सजग राहून कृती करायची. देहादी इंद्रियांच्या आहारी जाऊन भोग प्रवृत्त होऊन कृती करायची नाही. जे करायचे ते आत्मप्रेरणेने झाले पाहिजे. जे करायचे ते संचित संपवण्यासाठी झाले पाहिजे. देहादी इंद्रिये, मन यांच्या आहारी जाऊन जराही काहीही करायचे नाही. लोकापवाद. लोक काय म्हणतील याचे कधीही शिकार व्हायचे नाही. लोक दुतोंडे असतात. ते दोन्हीही बाजूने बोलतात. दोन्ही बाजूला तेल ओततात आणि आग लावतात. लोक याची मौज पाहतात. आग चांगली भडकली की दोन्हीही बाजूंवर तोंडसूक घेतात की पहा कसे वाद घालत आहेत. समजुतीने राहताच येत नाही यांना. आपण न मागता आणि न विचारता लोक सल्ले देत असतात. आपण तिकडे साफ दुर्लक्ष करायचं. ऐकावे जनाचे, करावे मनाचे, हेच योग्य आहे. वास्तविक लोकांना आपल्याला उपदेश करण्याची संधीच देऊ नये. आपला स्वभाव असाच असावा की लोकांनी आपल्या व्यवहारात लक्षच घालू नये. तरी त्यांची हिंमतच होऊ नये. तशी त्यांची हिंमतच होऊ नये. यासाठी सर्वप्रथम आपण इतरांच्या व्यवहारात लक्ष घालू नये. शब्दादी. शब्दादी याचा अर्थ शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध असा आहे. हे अनुक्रमे आकाश, वायू, तेज, आप, पृथ्वी या पंचमहाभूतांचे गुण आहेत. येथील तमाम वस्तुजगत पंचमहातत्वांपासून निर्माण होत असते. यातच आपण भौतिक भोगापवर्गतेच्या आहारी जाऊन अयोगिक आचरण करत असतो. यास्तव ऋषी सांगतात की स्वतःच्या देहादी इंद्रियांना सतत आपल्या नियंत्रणाखाली ठेवावे. त्यांना अशी एकही संधी देऊ नये की ते आपल्यावर आधिपत्य गाजवतील. आत्मविस्मृती. आपण अंशात्मा आहोत याचा विसर क्षणभरही होऊ देऊ नये. एक क्षण जरी तुमचे आत्मभान हरपले तरी तेथे भोग प्रवृत्ती निर्माण होते आणि मग तेथे पाय घसरायला वेळ लागत नाही. कली आत शिरायला किंचित फटही पुरेशी होते. काही क्षुल्लक निमित्य पुरे होते. बाह्य आकर्षणे वाटच पाहत असतात. यास्तव याची फार फार काळजी घ्यावी. सतत जागृत राहावे. वस्तुतः आत्म्याचे स्मरण ठेवण्याचीच आवश्यकता नाही, कारण आपल्याला विस्मरण कसे होऊ शकते. सतत आत्मचिंतन, अव्याहत आत्मचिंतन सुरू असले पाहिजे. कर्मयोग सुरू असताना जरा जरी अवसर मिळाला तरी सहजच मुखी जप असला पाहिजे. आत्मचिंतन करायचे म्हणजे आपण आत्मा आहोत हे भान सतत ठेवायचे आहे.
आत्मचिंतन म्हणजे आपल्याला एका आत्म्याशिवाय अन्य विषय असता कामा नये. आत्मचिंतन म्हणजे सतत आत्मप्रेरणेनेच व्यवहार करायचे आहेत. हेच अध्यात्म आहे. हरिओम.